ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जय जय राम कृष्ण हरे राजा राम 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 नवनीत दशम नवनीत प्रिय नवनीत दशम नवनीत प्रिय नवनीत दशम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि नवल विनोद विहारी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण गोवर्धन गोपाल गोकुला संकटहारी जय जय राम गोकुला संकटहारी जय जय राम गोकुला संकटहारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय 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 राम शरणागतरि चरणीने शरण शरणागतरि शरणागतरि चरणीने चरणीने करुणा दृष्टि निहारी जय जय राम
ಓಂಕಾರ ಒಂದು ತೋರ ಪ್ರಣವ ಓಂಕಾರ ಒಂದು ತೋರ ಪ್ರಣವ ಓಂಕಾರ ಮಂಗಲಮಯ ತೋ ಅಘ ಸಂಹಾರ ಮಂಗಲಮಯ ತೋ ಅಘ ಸಂಹಾರ ಒಂದು ತೋರ ಪ್ರಣವ ಓಂಕಾರ ಓಂಕಾರ ಒಂದು ತೋಲ ಪ್ರಣವ ಓಂಕಾರ ಒಂದು ತೋಲ ಪ್ರಣವ ಓಂಕಾರ ಕುರಘುವೀರ ತು ಕೃಷ್ಣ ಮುರಾರಿ ಕುರಘುವೀರ ತು ಕೃಷ್ಣ ಮುರಾರಿ ತು ರಘುವೀರ ತು ಕೃಷ್ಣ ಮುರಾರಿ ತು ಕೃಷ್ಣ ಮುರಾರಿ ತು ರಘುವೀರ ತು ಕೃಷ್ಣ ಮುರಾರಿ ಗಣಪತಿ ಜಗದಂಬಾ ಗೌರಿ ಹರ 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 ಗೌರಿ ಹರ ಒಂದು ತೋರ ಪ್ರಣವ ಓಂಕಾರ ಒಂದು ತೋಲ ಪ್ರಣವ ಓಂಕಾರ ಅನಂತ ರೂಪ ಧಾರಣ ಕರುಣಿ ಅನಂತ ರೂಪ ಧಾರಣ ಕರುಣಿ ಧಾರಣ ಕರುಣಿ ಸುಜನ ಮನೋರಥ ಸುಫಲಕರ ಸುಫಲಕರ ಸುಜನ ಮನೋರಥ ಸುಫಲಕರ ಸುಫಲಕರ ಸುಜನ ಮನೋರಥ ಸುಫಲಕರ ಸುಫಲಕರ ಒಂದು ತೋಲ ಪ್ರಣವ ಓಂಕಾರ ಒಂದು ತೋಲ ಪ್ರಣವ ಮಂಗಲಮಯ ತೋ ಅಘ ಸಂಹಾರ ಮಂಗಲಮಯ ತೋ ಅಘ ಸಂಹಾರ ಒಂದು ತೋಲ ಪ್ರಣವ ಹೃದಯ ಮಂದಿರಿ ವಾಸ ಕರೋನಿ ಹೃದಯ ಮಂದಿರಿ ವಾಸ ಕರೋನಿ ಹೃದಯ ಮಂದಿರಿ ವಾಸ ಕರೋನಿ ಹೃದಯ ಮಂದಿರಿ ವಾಸ ಕರೋನಿ ಕೀರ್ತನ ರಂಗೇಯ ರಂಗಭರ 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 ಕೀರ್ತನ ರಂಗಭರ ಒಂದು ಪ್ರಣವ ಓಂಕಾರ ಒಂದು ತೋಲ ಪ್ರಣವ ತುಲ ಪ್ರಣವ ತುಲ ಪ್ರಣವ ಕೀರ್ತನಿಗೆ ಪಾಂಡುರಂಗ ಕೀರ್ತನಿಗೆ ಪಾಂಡುರಂಗ 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 ಕೀರ್ತನಿಗೆ ಪಾಂಡುರಂಗ
पांडुरंग पांडुरंग कीर्तनी जय पांडुरंग करी अमुचा भवभय भंगा करी अमुचा भवभय भंगा कीर्तनी जय पांडुरंग पांडुरंग कीर्तनी जय पांडुरंग भक्त होते धावून येती भक्त होते धावून येती दुर्ते सारी दूर करीसी भक्त होते धावून येती दुर्ते सारी दूर करीसी कीर्तनी जय पांडुरंग 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 कीर्तनी जय पांडुरंग 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर सगळ्यांनी हात जोडून 2 श्लोक म्हणूया आणि मग कीर्तनाला सुरुवात कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जगदम्बा माता की नमः पार्वती पते हर हर मंगलमूर्ति पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय प्रपंचीचे भाग्य परमार्थी वैराग्य प्रपंचीचे भाग्य परमार्थी वैराग्य प्रपंचीचे भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग दोन्हीकडे दोन्ही यथा सांग दोन्हीकडे प्रपंचीचे भाग्य परमार्थी वैराग्य दोन्हीकडे होता सांगतो समर्थ दोन्हीकडे होता नाही तरी व्यर्थ तारांबळी नाही तरी व्यर्थ तारांबळी नाही तरी व्यर्थ तारांबळी तारांबळी होते विचार नसता
आरंभवी होत विचार नसता दास म्हणे आता सावधान दास म्हणे आता सावधान दास म्हणे आता सावधान आता सावधान सावधान बालमुरे मोरे मन के बालमुरे मोरे मन के बालमुरे मोरे मन के कीते हो वन दे रे मीता पियर बालमुरे मोरे मन के बालमुरे 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग निरूपणासाठी आज घेतले. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. सियावर रामचंद्र की. कीर्तनाच्या पठडीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यात संतांचा अभंग घेतला की तो अभंग ज्या संतांचा आहे त्यांची प्रशस्ती केली जाते. प्रशस्ती म्हणजे काय, त्यांचा अधिकार सांगितला जातो. समर्थ रामदासांचा अभंग निरूपणासाठी घेतला. समर्थ रामदास हे कोण, त्यांचा अधिकार का. नाही तर तुम्ही म्हणणार रामदास स्वामींनी सांगितले म्हणून आम्ही काय ऐकावं. तर त्याचं उत्तर या प्रशस्तीमध्ये मिळतं. प्रशस्तीमध्ये त्या व्यक्तीचा अधिकार. आता कीर्तनामध्ये सांगत असताना त्यांचा आध्यात्मिक अधिकार, त्यांचा ज्ञान क्षेत्रातला अधिकार, त्यांच्या उपासनेतला अधिकार, त्यांच्या साधनेतला अधिकार, हे सगळं सांगितलं जातं. आणि इथे समर्थ रामदासांच्या बद्दल जो वामन पंडितांनी श्लोक लिहिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं ते वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 महानुभावांच्या बरोबर त्यांची तुलना केली. समर्थ रामदास स्वामी हे 3 in 1 आहे. 3 in 1. आणि ते 3 कोण आहे, ते काही सामान्य नाही. 3 शुकासारिखे पूर्ण वैराग्य. म्हणजे समर्थ रामदासांचं जे वैराग्य आहे ते शुकांच्या सारखं आहे. आता वैराग्य म्हणजे काय, तर वैराग्य म्हणजे भौतिक गोष्टींच्या बद्दलची अनास्था. आता ती अनास्था का, कारण या गोष्टींच्या पेक्षा काहीतरी दिव्य वस्तू जी आहे त्या वस्तूची गोडी लागली की कमी प्रतीच्या वस्तूंच्या बद्दल अनास्था निर्माण. हे तर काही माणसं म्हणतात आम्ही गाडीत वगैरे बसत नाही ना, आम्हाला नकोच ती, कारण त्यांची ऐपतच नसते. ऐपतच नाही म्हणून बसणार नाही म्हणणं वेगळं, आणि ऐपत आहे पण मला बसायचं नाही हे म्हणणं वेगळं. तशा प्रकारचं शुकाचार्यांच्या सारखं वैराग्य. आता शुकाचार्य कोण असा प्रश्न निर्माण होतो. तर ज्यांनी महाभारत लिहिलं, ज्यांनी श्रीमद भागवत लिहिलं, 18 पुराण ज्यांनी लिहिली ते भगवान वेदव्यास यांचे सुपुत्र शुकाचार्य. हे व्यासमुनी एकदा संध्याकाळच्या वेळेला असे रानातून निघाले होते आणि वाटेमध्ये नदी होती. ते पुढे वनात जात होते. नदी होती ती गावात होती आणि त्या नदीमध्ये काही स्त्रिया क्रीडा करत होत्या, स्नान करत होत्या सोपाताने. व्यासमहर्षी जायला लागल्याबरोबर त्या स्त्रिया ज्या होत्या आता कशा होत्या, त्या स्त्रिया असल्या कारण त्यांना लाज वाटल्या, त्या खोल पाण्यात गेल्या. महर्षी व्यास त्याबद्दल दाखवत खोल पाण्यात. काही वेळानंतर महर्षी व्यास पुढे गेल्यानंतर ते आले, तर त्यावेळेला ते येत असताना शुकाचार्य इकडून जातात. शुकाचार्य जात असताना त्या स्त्रिया होतात त्या खोल पाण्यात वगैरे काही गेल्या नाही, त्या वरच राहिल्या, कमी पाण्यातच राहिल्या, कमी कपड्यातच त्या होत्या. आणि मग महर्षी व्यास आल्याबरोबर पुन्हा त्या खोल पाण्यात. बघा हा नीट आहे का श्रीमद भागवतादेवा. आता महर्षी व्यास गेले आणि काही वेळानंतर त्या स्त्रियांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी ते त्या स्त्रियांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांना विचारलं त्या स्त्रियांना
की मी म्हणाले विरुद्ध आहे, तुमच्या वडिलांच्या सारखं आहे. मी या बाजूने जात होतो तर तुम्हाला लाज वाटली आणि तुम्ही पाण्यामध्ये गेला. आणि माझा मुलगा म्हणाले तरुणाबाळ आहे, तरुण आहे आणि तो नग्न अवस्थेत चालला तर तरी तुम्हाला म्हणाले त्याची लाज वाटली नाही, हे कसं काय? त्यावर त्या काय म्हणाल्या, तर तुमचा मुलगा जो आहे तो पुरुष आणि स्त्री या भेदाच्या पलीकडे गेलेला आहे, परंतु तुम्हाला अजून तो भेद जाणवतो आहे, तुम्ही वृद्ध झालात. म्हणून शुकाचार्य हे व्यासांच्या पेक्षा सुद्धा वैराग्यशील. अशा शुकांच्या सारखं ज्यांचं वैराग्य असे रामदास स्वामी. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. आता वैराग्याच्या बाबतीत शुकाचार्य, ज्ञानाच्या बाबतीत वसिष्ठ. आता हे वसिष्ठ कोण? रघुकुलाचे आचार्य. या वसिष्ठांनी लिहिलेला योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. सगळ्यांनी तो वाचावा अशी मी विनंती करतो तुम्हाला. ज्यांना शक्य आहे ना त्यांनी तो वाचावा. आणि आता तर बघा, आता इतकं विज्ञान प्रगत झालेलं आहे की तुम्हाला तो गुगलवर सुद्धा वाचायला मिळतो, उपलब्ध आहे, ती लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. योग वासिष्ठ इतका सुंदर ग्रंथ आहे की माणसानं प्रत्येक नातं कसं टिकवावं, म्हणजे मुलानं वडिलांशी कसं वागावं, वडिलांनी मुलांशी कसं वागावं, पतीनं पत्नीशी कसं वागावं, पत्नीनं पतीशी कसं वागावं, सुनेनं सासरेशी कसं वागावं, सासरेनं सुनेशी कसं वागावं, राजाने प्रजेशी कसं वागावं, प्रजेने राजाशी कसं वागावं, अशी सगळ्या प्रकारची परस्पर नाती ज्या ग्रंथामध्ये अतिशय उत्कृष्टपणे दिग्दर्शित केलेली आहे. अशा प्रकारच्या सगळ्या नात्यांना एक वेगळं परिमाण दिलं आहे. परिमाण म्हणजे कळत नाही, आता डायमेन्शन म्हणजे कळतं. असं देणारा हा जो अलौकिक ग्रंथ आहे, हा ग्रंथ ज्यांनी लिहिला, ज्यांनी रचला ते महर्षी वसिष्ठ मुनी. त्या वसिष्ठ मुनींच्या सारखी ज्ञान संपदा या समर्थांच्याकडे आहे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. आणि कवित्व कसं? कवी वाल्मिका सारिखा मान्य कैसा. आता संपूर्ण विश्वाच्या वाङ्मयामध्ये पहिलं महाकाव्य जर कोणतं असेल तर ते रामायण आहे. आणि ते रामायण ज्यांनी लिहिलं ते रामायणाचे कर्ते अर्थातच महर्षी वाल्मिकी ऋषी. त्या महर्षी वाल्मिकींच्या सारखं ज्यांचं कवित्व आहे असे समर्थ रामदास. आता विषय आला म्हणून सांगतो, समर्थ रामदासांचं कवित्व कसं. एकदा काय झालं, दरवर्षी रामनवमीच्या उत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून समर्थांच्या उत्सवासाठी मदत येत होती. धान्य यायचं, बाकी आर्थिक मदत वगैरे सगळे छत्रपती शिवाजी महाराज. सज्जनगडला यावेळेला समर्थांचा निवास होता. प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे पाडवा म्हणतो आपण त्याला, नववर्षाचा पहिला दिवस, त्या दिवसापासून ते रामनवमीच्या दिवसापर्यंत 9 दिवस किंवा काही वर्षी 8 दिवस येतात. प्रतिपदा ते नवमी असा उत्सव. या उत्सवाकरता हजारो लोक सज्जनगडावर जेवायचे महाप्रसाद. आणि तिथं उपासना दिवसभर चालायची. काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत पूर्ण उपासना. आणि हजारो लोक तिथे यायचे आणि हजारो लोक महाप्रसाद सकाळच्या, अगदी त्यावेळी काय चहा वगैरे नव्हता, तर सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या भोजनापर्यंतची सगळी व्यवस्था ही समर्थांच्या सज्जनगडावर व्हायची, छत्रपतींच्या वा. यावेळेला काय झालं होतं, सज्जनगडाला खानाचा वेढा पडला होता. दिल्लीला त्यावेळेला औरंगजेब होता, विजापूरला आदिलशहा होता, कळलं की नाही, आणि निजाम होता, त्याशिवाय कुतुबशहा होता वगैरे सगळे होते. परंतु अशा कठीण परिस्थितीत होळी पौर्णिमा झाली. आता काही दिवसच राहिले चैत्र शुद्ध पाडव्याला. अजून गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून काही रसद पोचलेले नाही. सगळ्या शिष्यांना काळजी झाली, कल्याणाला काळजी झाली, उद्धवाला काळजी झाली. समर्थांचे शिष्य ते गुरुजींना म्हणाले, गुरुदेव आपला रामनवमीचा उत्सव अगदी नजीक आला आणि अजून छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून काही रसद नाही, आपला उत्सव व्हायचा कसा? कोणाला विचारलं? समर्थ रामदासांना. तर समर्थ रामदास म्हणाले, उत्सव कोणाचा? उत्सव रामरायाचा. मग त्याचा उत्सव तो करून घेईल, तुम्हाला कशाला काळजी? काय म्हणाले? रामाचा उत्सव राम करून घेईल. असं जरी त्याने म्हणून आपल्या शिष्यांच्या मध्ये आत्मविश्वास जागृत केला. परंतु समर्थांना काळजी होती की नाही? समर्थांना काळजी होती. समर्थ विचार करीत होते काय करायचं. इतके लोक इथं येणार, हजारो लोक येणार, त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था, त्यांच्या निवासाची व्यवस्था, हे सगळं व्हायला हवं. त्याच्यासाठी काय करावं बरोबर?
तर त्या दिवशी समर्थ रात्रीचे प्रभू रामचंद्राचं नाव घेत बसले होते. कोमलवाचा दे रे राम म्हणत बसले होते आणि समाधी अवस्थेमध्ये गेले. मनाचं उन्मन व्हायचं समर्थांच्या. म्हणजे काय, समाधी अवस्थेमध्ये बसले की नाही की मनाचं उन्मन व्हायचं. म्हणजे ती चतुर्थीची तिथी आहे. एक 4 अवस्था असतात, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि त्याच्या पलीकडची एक अवस्था असते, तिला उन्मनी अवस्था म्हणतात. म्हणून गणपतीची तिथी चतुर्थी. जागृत अवस्था म्हणजे काय, आपण जागे आहोत. स्वप्न म्हणजे आपण पूर्ण झोपलेले नसतो आणि पूर्ण जागे नसतो. हा, आणि सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा, डीप स्लीप. कळलं की? आणि त्याच्या पलीकडची एक अवस्था असते, तिला उन्मनी अवस्था म्हणतात. त्या अवस्थेमध्ये जो साधक असतो त्याचं अनुसंधान थेट भगवंतापर्यंत होता. कनेक्टिव्हिटी, आणि ती कनेक्टिव्हिटी म्हणजे मध्ये मध्ये ब्रेक होत नाही कनेक्टिव्हिटी. कळलं की नाही? अखंडित अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी भगवंताच्या उन्मनी अवस्थेमध्ये ते गेले आणि त्यांना प्रतिभा, त्यांची प्रतिभा जागृत झाली आणि त्या उन्मनी अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी कल्याणाला बोलवलं. कल्याण म्हणाले इकडे ये. उद्धव म्हणाले इकडे. काय झालं, ताबडतोब म्हणाले लेखन साहित्य घेऊन. लेखन साहित्य. आता मी म्हणाले तुम्हाला काही श्लोक सांगणार आहे. आता तुम्ही काय करायचं, पहिली ओळ म्हणाले तुम्ही लिहायची, उद्धवला सांगितलं. दुसरी ओळ म्हणाले तुम्ही लिहायची, कल्याणाला सांगितलं. का, आता ते जलद सांगणार आहे. धबधब्यासारखी त्यांची प्रतिभा, प्रपात. हा, एका मागोमाग एक शब्द येणार आहे, त्या गतीनं ते लिहायचे आहे. पहिली ओळ श्लोक. किती श्लोक सांगितले तुम्हाला वाटतं? 205 श्लोक एका वेळेला रचना. एका श्लोकामध्ये 4 ओळी. 205 गुणिले 4 बरोबर 820 ओळी. प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षर. त्या 12 अक्षरांचा क्रम ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ. इतकं पुढे 12 अक्षर झाली. ह्रस्व दीर्घ दीर्घ, त्याला य य य य असं व्याकरणात म्हणतात. यमाचा म्हणजे ह्रस्व दीर्घ दीर्घ. अशाच पद्धतीनं 205 श्लोक एका दमात त्यांनी सांगितले आणि या पठ्याने लिहून पण घेतले. आता कसं सुरुवात झाली, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, कल्याणानं लिहिलं. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, उद्धव. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, कल्याण. गमो पंथ अनंत या राघवाचा, उद्धव. मना सज्जना भक्ती पंथे जावे, कल्याण. तरी श्री हरी पाविदे तो स्वभावे, उद्धव. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, कल्याण. जनी वंद्यते सर्व भावे करावे, उद्धव. हे मध्ये उद्धव म्हणत नाही ना, मी म्हणतो. एक गोळ याने लिहायची, एक गोळ त्याने. असं शेवटच्या श्लोकापर्यंत. मनाची शते ऐकता दोष जाती, मती वंदते साधना योग्य होती. 205 श्लोक एका दमात त्यांना स्फुरले. म्हणजे काय प्रकारचं कवित्व होतं. नाही तर आम्ही कविता करतो. माझ्या पहिल्या कवितेचं नाव शेवटची कविता. हे आमचं काव्य. त्याला कसले काव्यगुण नाही, त्याला छंद नाही, काही नाही. परंतु समर्थांची अलौकिक प्रतिभा. कशासाठी सांगतो तर वाल्मिकींच्या सारखी ज्यांची काव्य प्रतिभा, वसिष्ठांच्या सारखं ज्यांचं ज्ञान आणि शुकाचार्यांच्या सारखं ज्यांचं वैराग्य, अशा अधिकाराचे 3 in 1 म्हणून असे समर्थ रामदास. प्रपंचचे भाग्य परमार्थी वैराग्य, दोन्ही यथा सांग दोही. एक नवपरिणीत असं एक दाम्पत्य होतं. अलीकडेच लग्न झालेलं. हा, आणि मडगावला हरिमंदिरामध्ये दिंडी उत्सवाची कीर्तनं चालू होती. कोणीतरी जोशी बुवा म्हणून ओळखायचं आहे. आता हे नवपरिणीत दाम्पत्य होतं की नाही, यांना भक्ती मार्गाची ओढ होती. नवीनच लग्न झालेलं, परंतु त्याने कीर्तनाला जायचं ठरवलं. हे आश्चर्य आहे का? पुंडरीक वरदा हरी विठ्ठल पण ठरवलं त्याने. हा, कीर्तनाला जाऊया म्हणून त्याने स्कूटर बाहेर काढली आणि पत्नीला सांगितलं, लवकर म्हणाले तयारी कर, 7 वाजता कीर्तन सुरू व्हायचं. हा, तर आपण 6:45ला तिथे पोहोचूया. तर ती मोठी हुशार, ती म्हणाले गोव्याचा टाइम टेबल 7 म्हणजे म्हणाले कधीच 7ला होत नाही, साधारण 6:15ला सुरू होईल. असू दे ठीक आहे, पण निदान 7ला तरी पोहोचूया ना. हा, म्हणाले मी तयारी करा. म्हणून ती तयारी करा. आता बायकांचं काय करतात म्हणून कोण नाही, तयारी होतच नाही. अगदी जवळच राहणार ते दाम्पत्य. परंतु 7ला घरातून निघाले. हा तयारच होता बाहेर जाऊन. स्कूटर यानं स्टार्टच केली आणि पत्नीला सांगितलं पटकन ये आणि व्यवस्थित म्हणाले कुलूप वगैरे करून या.
नाही तर काहीतरी धांदराटपणा करशील म्हणाले. हा, मग तिनं काय केलं, कुलूप केलं आणि चावी होती की नाही ती चावी आम्ही यांच्याकडे दिली आणि चावी म्हणाले तुम्ही सांभाळा, नाहीतर मग म्हणाले मला वेंदणी म्हणू नका. ठीक आहे, आता तू चप्पल घातलं नाहीस म्हणाले पायात, चटकन जाऊन चप्पल घेऊन ये. अरे देवा मी कशी विसरले, म्हणून ती पुन्हा चप्पल आणायला गेली. ती चप्पल घालून येईपर्यंत हा पुन्हा घराकडे गेला. हा कशाला गेला कोण जाणे, आणि आला चटकन स्कूटर स्टार्ट केले, येऊन बसले. हरी जय जय राम कृष्ण हरी सुरू झाला होता मंगलाचरण भुवांचा. येऊन बसले. आता काय होतं तिथं शिस्त होती, एका बाजूला स्त्रियांनी बसायचं, एका बाजूला पुरुषांनी बसायचं. ही तिकडे बसली होती, हे तिकडे बसले होते. मध्ये मध्ये कीर्तन चालू असताना इशारे काढले होते, इशारोने कुंडली एक वरदा कळलं की नाही. तो म्हणत होता गप्प कीर्तन आहे म्हणाले, इकडे कुठे लक्षात येते. कीर्तन संपलं, कीर्तन खूप आवडलं. समर्थांचा अभंग निरूपणासाठी होता. प्रपंच भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग दोही करे. छान विषय प्रतिपादन झालं होतं आणि त्याने व्यवस्थित विषय केला होता. घरी जाऊन त्याच्यावर चर्चा असते, तुमची सुद्धा असणार, असायला हवी, आवश्यक आहे. दोघंही घरी गेल्यानंतर आता त्यांनी काय तिनं काय सांगितलं, आता मी मगाशी म्हणाले चावी तुमच्याकडे दिली आहे, पटकन म्हणाले चावी काढा बघूया. हा, आज जाऊन मगच म्हणाले कीर्तनाबद्दल काय ते आपण बोलू. तेव्हा तो काय म्हणाला, चावी म्हणाले मी तुझ्याकडे कशी देऊ. मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, सुरक्षित चावी ठेवून नाही. मी काय केलं माहिती, घरी आलो आणि वरच्या व्हेंटिलेटर मधून चावी आत टाकली आहे म्हणाले. चावी कुठे टाकली आहे, आत. मग आता म्हणाले कुलूप उघडायचं कसं. तू काय मला सांगितलं, चावी सुरक्षित ठेवली, सुरक्षित ठेवली. आता चावी तू घेऊन ये. मग तुम्ही चावी आणू कशी, तुम्ही आत टाकली. दोन्ही जपलं पाहिजे. हा, कुलूपही जपलं पाहिजे आणि चावीही जपली पाहिजे, परमार्थही जपला पाहिजे आणि प्रपंचही जपला पाहिजे. प्रपंचचे भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग दोही. कुलूपाची काळजी, कुलूप आणि केल्ली दोन्हींची काळजी घेतली. कुलूप आणि केल्ली सारखंच प्रपंच आणि परमार्थ. वास्तविक लौकिक अर्थानं समर्थाने प्रपंच केला नाही, म्हणजे त्याने लग्न केलं नाही, परंतु त्यांनी जगाचा प्रपंच केला. आणि तुम्हाला सांगतो अलौकिक ग्रंथ आहे समर्थाने लिहिलेला दासबोध ग्रंथ. हा अलौकिक ग्रंथ. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. आता या ग्रंथामध्ये 200 प्रवचन आहे. किती? 200 प्रवचन.